अशी अचानक कशी काय? आणि इथं देवळात का बोलवलंस? घरी का आली नाहीस? नक्की काय झालंय? वहिनी अहो किती प्रश्न विचारताय. तुम्ही आधी पाया तरी पडून घ्या, मग आपण शांतपणे बोलू. सांग आता. हो चला ना, आपण बसून बोलूयात. अगं मला कळेस ना, तू इथं का, तू घरी का आली नाहीस? हो वहिनी सगळं सांगते, या तुम्ही आधी. बर सांग आधी, काय झालंय? मला नलीविषयी तुमच्याशी बोलायचंय. मला सांगा, तुम्ही आता देवाकडे काय मागितलं? काय मागणार? सांगितलं त्याला, चांगल्या घराचं स्थळ मिळू देत नलीला, आणि ती तिथं सुखानं नांदू देत. हेच बोलायचं होतं मला. वहिनी इतकी वर्ष झाली आहेत, आपली नली आता मोठी झालीये, वयात आलीये. मला ना आजही तिच्या जन्मासाठीचा तुमचा संघर्ष आठवतोय. पण एक गोष्ट लक्षात आलीये माझ्या, म्हणजे अर्थात तुमच्याही आलीच असेल. तुम्ही नलीशी शेवटचं कधी बोलला होता? एक अशी आई जी तिच्या मुलीच्या जन्मासाठी समाजाच्या, घरच्यांच्या, सगळ्यांच्या विरोधात जाते, त्या मुलीला जन्मही देते, आणि आता तिच्याशी बोलतही नाही. असं का झालं वहिनी? घटनाच अशा घडत गेल्या. खर तर मी तिकडी, अपशकुनी असं काहीही मानत नव्हते, पण नलीच्या जन्मानंतर इतकी वर्ष अपशकुनांची मालिका सुरूच होती. मग मात्र माझा या सगळ्यावर विश्वास बसत गेला. माझ्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी नलीला तिकडी मानायला लागले. मला वाटायला लागलं ती खरंच अपशकुनी आहे असं. आणि मग हळूहळू माय लेकींच्या नात्यात अंतर पडत गेलं. कधी कधी मला वाटतं मी खरंच चुकतीये का, पण मी काय करू? माझ्या सहनशीलतेला सुद्धा मर्यादा आहे. मला सगळं पटतंय तुमचं वहिनी, आणि या सगळ्याला फक्त एकच उपाय, नलीचं लग्न. आणि नलीच्या लग्नातले अडथळे दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. फक्त तो तुम्हाला पटायला हवा. हाय हॅलो, एक अनाउन्समेंट आहे. तसं काही विशेष नाहीये, पण विशेष आहे. हे आमचे धाकटे बंधुराज सौरभ. सर, आम्ही का सौरभ सरांना ओळखत नाही का? नाही, तसं ओळखणं वेगळं, पण आजपासून सौरभची एक वेगळी ओळख असणार आहे. दादा, काही वेगळी ओळख वगैरे नाहीये. मी सुद्धा आजपासून ऑफिसमध्ये काम करणार आहे, इतकंच. सौरभ आपलं प्रोडक्शन युनिट हँडल करणार आहे. सौरभ, या वैशालीताई, मुस्कान, स्वातीताई, आणि हा प्रकाश. प्रकाश आपल्या रॉ मटेरियलचं सप्लाय अँड स्टोरेज बघतोय. तुला त्याच्यासोबत काम करावं लागेल. हाय सर. सॉरी हा सर, मला जरा उशीरच झाला. इट्स ओके वर्षा. सौरभ, हा, ही वर्षा. हाय. तुला जे काल सांगितलं होतं ते? हो सर, मी कालच केलंय. या ना, दाखवते. ग्रेट. चला लागा कामाला. या. हे बघा सर, तुमचं टेबल. चला कामाला लागा. दादा. काय रे? एक्सक्यूज मी, इथे बसायचंय मी? हो दादा. अरे सौरभ, तुला बसायला तरी कुठे वेळ मिळणार आहे?
इतके मेजर टार्गेट आहेत आपल्याकडे कम्प्लीट करायला. तुला सांगतो, तुझा सगळा वेळ कारखाना, रॉ मटेरियल आणि ते कामगार ह्यांच्या मागेच जाणार आहे. ठीक आहे? ऑल दी बेस्ट. सर, येत आहे ना? सर, यू कॅरी ऑन, मी आलेच. काय? वडाच्या झाडाशी लग्न? का? काय झालं? गावातली माणसं माझ्याशी वाटेल तसं वागतात, वाटेल तसं बोलतात मला. पण ऍटलीस्ट माझ्या घरच्या माणसांनी तरी माझा विचार केला पाहिजे ना. अगं, आई जे सांगते ते तुझ्या काळजीपोटीच सांगते ना. त्यात काहीतरी तथ्य असेल. कसलं तथ्य आलं दादा त्यात? ती लग्न माझं वडाच्या झाडाशी करायला निघालीये. माझ्या भावनांचा आणि आयुष्याचा बाजारच मांडलायत का तुम्ही? कुठली आई आपल्या तरुण मुलीचं लग्न वडाच्या झाडाशी करते? हे मला मान्य नाही. एवढ्या पटकन टोकाचा निर्णय घ्यायची गरज आहे का नली? दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही असा स्वभाव झाला हिचा. सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत का दादा? असं कोणी म्हणालं का नली? प्रत्येकाची ना सांगण्याची पद्धत वेगळी असते. काही आडून आडून सांगतात, काही तोंडावर सांगतात. हे बघ, इतरांचं मला माहित नाही, पण आई जे सांगतेय ना ती तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटीच सांगत असेल ना. पण म्हणून काय मी झाडाशी लग्न करू? अगं पण आई हे का सांगतेय याचा जरा शांतपणे विचार तरी कर. समजून घे काय सांगतेय ते. तू कशाला जीव काढतीये सुषमा? मला माहिती होतच ही मुलगी विचार न करता माझं म्हणणं असं सोडवून लावणार. मी खरंच इतकी उथळ आहे का? तुम्ही जर लॉजिकली काही सांगत असता ना, मी खरंच विचार केला असता. पण हे काय, झाडाशी लग्न?